महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या ऑफर्स रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आलेत लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 15 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर पर्यंत 1998च्या खरेदीवर बंपर गिफ्ट, लाडक्या बहिणीला 3 ऍक्टिवा गाडी गिफ्ट, दररोज चिंका चांदीची जोडवी गिफ्ट, पेशवाई सिल्क साडी 1200 ची 346 मध्ये, कलांजली पैठणी सिल्क 1500 ची 594 ला, 3 पीस ड्रेस 2 पीस ड्रेस घ्या 1188 रुपये, एक घ्या एक फ्री, ब्रँडेड शर्ट टोरी कंपनीचा एक घ्या एक फ्री, 5000 रुपयांची बनारसी नवरी शालू 1495 रुपयाला. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट. कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील MIDC अहिल्यानगर परिसरातील एका नामांकित फॅक्टरीला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आणि MIDCच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. आग लागली त्यावेळी कारखान्यात शिफ्ट सुरू होती. मात्र आग लागल्याचे समजता सुरक्षा यंत्रणेने तत्परता दाखवून सर्व कामगारांना तातडीने कारखान्याबाहेर काढले. सुदैवाने या भीषण दुर्घटनेत कोणत्याही कामगाराला गंभीर दुखापत किंवा कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कारखान्यातील अत्यंत महागडी अत्याधुनिक यंत्रसामग्री मशिनरी या आगीत पूर्णपणे जळून खाक झाली आहे. गोदामात साठवून ठेवलेला लाखो रुपयांचा कच्चा माल आणि विक्रीसाठी तयार असलेला पक्का माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आगीच्या प्रचंड उष्णतेमुळे फॅक्टरीचे मुख्य शेड आणि लोखंडी स्ट्रक्चर कोसळले असून इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार हे नुकसान कोट्यावधी रुपयांच्या घरात असण्याची शक्यता आहे. आग लागलेला कारखाना औद्योगिक पट्ट्यात असल्याने लगतच्या मुख्य निवासी वस्तीला किंवा स्थानिक नागरिकांच्या वैयक्तिक मालमत्तेला कोणतीही झळ बसलेली नाही. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने परिसरातील वीज पुरवठा काही काळ खंडित केला होता आणि वाहतूक इतर मार्गाने वळवली होती. धुराची लोट परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण होते. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे शांत आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. कुपवाड MIDC पोलीस आणि महसूल प्रशासनाकडून नुकसानीचा अचूक पंचनामा करण्याचे काम सुरू करण्यात आले असून त्यानंतरच नुकसानीचा अधिकृत आकडा स्पष्ट होणार आहे.